नमस्कार शेतकरी मित्रांनो. अहो, तुमच्या आंब्याच्या बागेचं संपूर्ण वर्षाचं भवितव्य आहे ना, ते फक्त पुढच्या 2 महिन्यांवर अवलंबून आहे. हो, अगदी खरंय. जानेवारी आणि फेब्रुवारी हेच ते 2 महिने आहेत जे ठरवतील की झाडांना सोन्यासारखा मोहर लागणार की वर्षभराची मेहनत वाया जाणार. चला, तर मग या निर्णायक वेळेचं गणित अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हे वाक्य अगदी लक्षात ठेवा, कारण या काळात आपण जे काही करतो ना, त्यावरच झाड ठरवतं की त्याला फुलांनी मोहराने भरायचंय की फक्त नवीन पालवी काढायची आहे. एक छोटीशी चूक सुद्धा आपल्या उत्पन्नाला मोठा फटका देऊ शकते. म्हणूनच ही वेळ डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची आहे. आणि अशीच अचूक आणि वेळेवरची माहिती आम्ही कृषी साथीवर तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो. त्यामुळे जर तुम्हाला या प्रवासात आमची साथ हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. आता आपण जरा झाडाच्या मनात डोकावून पाहूया. या काळात आंब्याचं झाड स्वतःच्या आत एक खूप मोठा गुप्त निर्णय घेत असतं आणि याच निर्णयावर आपल्या बागेचं भविष्य अवलंबून आहे. बघा, झाडासमोर ना अगदी दोन स्पष्ट रस्तेत. पहिला रस्ता म्हणजे आपली सगळी ताकद नवीन पानं आणि फांद्या वाढवण्यात लावायची, आणि दुसरा रस्ता म्हणजे तीच ताकद फुलं आणि फळं तयार करण्यासाठी वापरायची. आता आपण बागेत जे काही करतो, मग ते पाणी देणं असो किंवा खत देणं, त्याने आपण झाडाला या दोनपैकी एका रस्त्यावर ढकलत असतो. साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झाडे एका प्रकारच्या सुषुप्त अवस्थेत जातं. म्हणजे काय? तर ती झाडाची गाढ झोप असते. या काळात त्याची वाढ पूर्णपणे थांबलेली असते. आणि ह्या झोपेतून जागं झाल्यावर ते तो महत्त्वाचा निर्णय घेतं की आपल्याला फक्त मोठं व्हायचंय की फळं द्यायची आहेत. आता बोलूया आपल्या या कथेतील काही खलनायकांबद्दल, म्हणजे अशा चुकांबद्दल ज्या दिसायला अगदी सामान्य वाटतात पण आपल्या उत्पन्नावर थेट परिणाम करतात. बरेच शेतकरी बांधव नकळतपणे हा चुका करून बसतात आणि नंतर नुकसान सहन करतात. या 4 गोष्टींपासून आपल्याला अगदी 4 हात लांब राहायचंय. पाणी देणं, नत्रयुक्त खतं वापरणं, छाटणी करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, चुकीच्या वेळी फवारणी करणं. चला, एक-एक करून बघूया की ह्या चुकांमुळे नेमकं काय बिघडतं. पहिली आणि सगळ्यात मोठी चूक, बागेला पाणी देणं. या काळात जर तुम्ही झाडाला पाणी दिलं तर झाडाला सिग्नल मिळतो की वाढीसाठी एकदम मस्त वातावरण आहे. मग ते काय करतं? ते फुलांचा विचार सोडून देतं आणि नवीन पालवी काढायला सुरुवात करतं. आणि एक नियम कायम लक्षात ठेवा: ज्या फांदीवर नवीन पालवी आली त्या फांदीवर मोहर येणार नाही. दुसरी चूक आहे नत्रयुक्त खतांचा वापर, म्हणजे युरिया, DAP सारखी खतं. ही खतं म्हणजे झाडासाठी एका एनर्जी ड्रिंकसारखी आहेत, जी त्याला फक्त वाढायला सांगतात. पण आपल्याला या काळात झाडाची वाढ नकोय, आपल्याला त्याला फुलांवर लक्ष केंद्रित करायला लावायचंय. नायट्रोजन दिल्याने झाड आपलं मूळ ध्येय विसरून जातं आणि सगळी ताकद फांद्या वाढवण्यातच घालवतं. तिसरी चूक आहे छाटणी. या काळात जर तुम्ही फांद्या कापल्या तर झाडावर उघड्या जखमा तयार होतात आणि या दमट हवामानात ह्या जखमा म्हणजे बुरशीजन्य रोगांसाठी एक प्रकारे मोकळं आमंत्रणच असतं. डायबॅकसारखे रोग याच काळात पसरतात. यामुळे झाड प्रचंड तणावाखाली येतं आणि तणावात असलेलं झाड फुलांचा विचार कसा करणार? आणि आता चौथी सगळ्यात गंभीर चूक. इथे फक्त काय करायचंय हेच नाही, तर कधी करायचं हे चुकलं ना तर सगळा खेळच संपतो. ती चूक म्हणजे फुले पूर्ण उमलल्यानंतर बागेत रासायनिक फवारणी करणं. हे अक्षरशः आत्मघातकी ठरू शकतं. जरा एक क्षण विचार करा. जर आपण फवारणी केली आणि आपल्या बागेतले मित्र कीटक म्हणजे मधमाशांसारखे जीव मेले तर काय होईल? या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या पिकाचं भवितव्य दडलेलं आहे. उत्तर अगदी सोपं आहे. परागीभवन होणार नाही. मधमाशी आणि दुसरे मित्र कीटक हे आपल्या बागेचे खरे कामगार आहेत. त्यांचं काम एका फुलातून दुसऱ्या फुलावर जाऊन परागीभवन घडवून आणणं आहे. जर तुमच्या फवारणीमुळे हे कामगारच मेले तर झाड कितीही मोहराने भरलेलं असो ते फक्त एक देखावा ठरेल. सगळ्याच्या सगळा मोहर काहीच दिवसांमध्ये गळून जाईल आणि आपल्या हातात काहीच लागणार नाही. चला, आत्तापर्यंत आपण ह्या कथेतील खलनायकांना म्हणजे चुकांना ओळखलं. आता ह्या कथेचा शेवट बदलण्याची वेळ आली आहे. त्या चुका टाळून, योग्य उपाययोजना करून भरघोस उत्पन्नाचा मार्ग कसा तयार करायचा ते आता पाहूया. इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे वेळेचं गणित. फुलं उमलण्याच्या आधी आपल्याला एक संरक्षणात्मक फवारणी करायची आहे. तुडतुड्यांसारख्या रस शोषणाऱ्या किडींसाठी एखादं कीटकनाशक आणि भुरी रोगाला रोखण्यासाठी चांगलं बुरशीनाशक.
पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, एकदा का फुलं उमलली की रासायनिक फवारण्यांना पूर्णविराम. खूपच गरज वाटली तर फक्त कडुलिंब तेलासारखा सौम्य नैसर्गिक पर्याय वापरावा. दुसरा प्रभावी उपाय म्हणजे वाढ नियंत्रक म्हणजेच PGRचा वापर. प्लॅनोफिक्ससारखे PGR हे फुलांसाठी एका टॉनिकसारखं काम करतात. ते काय करतात तर फुलांना फांदीवर घट्ट धरून ठेवायला मदत करतात, त्यांची अकाली गळ थांबवतात. आणि यामुळे होतं काय की जास्त फुलांचं फळांमध्ये रूपांतर होतं. आणि ह्याचं प्रमाण लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. 4.5 लिटर पाण्यात फक्त 1 मिली प्लॅनोफिक्स. म्हणजे आपल्या 15 लिटरच्या पंपाला साधारण 3 ते 4 मिली लागतं. बघा, अगदी कमी खर्चात आपण किती मोठा फायदा मिळवू शकतो. आता हे सगळं केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एक प्रश्न नक्की येतो. तो म्हणजे झाडाला पुन्हा पाणी आणि खतं द्यायला कधी सुरुवात करायची? तर तो योग्य क्षण नेमकं कोणता आहे? तोपर्यंत थांबायचं, पण कधीपर्यंत? चला, याचं उत्तर जाणून घेऊया. याचा संकेत आपल्याला निसर्गच देतो. जेव्हा आपल्या आंब्याची फळं वाटाण्याच्या दाण्याएवढी होतील, तेव्हा समजून जा की फुलांच्या संरक्षणाचा महत्त्वाचा टप्पा संपलाय. यानंतर आपण झाडाच्या पोषणावर लक्ष केंद्रित करू शकता आणि गरजेनुसार पाणी आणि खतं द्यायला सुरुवात करू शकता. चला तर मग या हंगामासाठी या 5 गोष्टींची गाठ मनाशी पक्की बांधूया. पाणी बंद, नत्रयुक्त खतं बंद, छाटणी बंद आणि उमललेल्या फुलांवर कोणतीही रासायनिक फवारणी नाही. जे काही करायचं आहे ते फुले उमलण्यापूर्वीच करायचं आहे. मला खात्री आहे की ही माहिती तुमच्या बागेत नक्कीच एक सकारात्मक बदल घडवेल. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळावी आणि उत्पन्नाची हमी वाढावी यासाठी कृषी साथीसोबत जोडलेले रहा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या उपायांनी आपण मोहराची लढाई तर जिंकली, पण ह्या वाटाण्या एवढ्या फळांना मोठं, रसरशीत आणि गोड बनवण्याचं आव्हान अजून बाकी आहे. त्या पुढच्या प्रवासात कोणती आव्हानं असतील यावर नक्की विचार करा, कारण त्यावरच आपण पुढच्या भागात बोलणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.